नमस्कार मंडळी, मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत। कालच्या भागाची सुरुवात होते सायली आणि मधुभाऊंच्या भावनिक संवादाने। सायली मधुभाऊंना सांगते, तुम्ही आता आश्रमाची अजिबात काळजी करू नका। आत्तापासून सगळी जबाबदारी माझी। आत्तापर्यंत जसा तुम्ही हा आश्रम प्रेमाने आणि मायेने चालवला तसाच मीही चालवण्याचा प्रयत्न करेन। त्यावर मधुभाऊ भावूक होत म्हणतात, आता माझ्या लेकीच्या हातातच आश्रम जाणार असेल तर मला कसली काळजी। दुसरीकडे महिपत आणि सचिन यांच्यात मोठी चर्चा सुरू असते। महिपत विचारतो, काय शिजतंय तुझ्या डोक्यात? त्यावर सचिन मोबाईलमध्ये काही अल्पवयीन मुलींचे फोटो दाखवत म्हणतो की एका मुलीची किंमत इतकी आहे की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही। हे ऐकून महिपत संतापतो आणि म्हणतो, डोकं फिरलंय का तुझं? खून केला तर माणूस सुटू शकतो, पण असे धंदे केले तर थेट जेलमध्ये जावं लागेल। मात्र सचिन त्याला समजावतो की आपण आश्रमाच्या नावाचा कुठेही संबंध येऊ देणार नाही। मंत्री, राजकारणी आणि मोठ्या लोकांचा उपयोग करून सगळं सुरक्षितपणे करता येईल। महिपत शेवटी एकच अट घालतो, काहीही कर पण आश्रमाचं नाव पुढे यायला नको। त्यानंतर दोघे हात मिळवतात आणि एका भयंकर कटाची सुरुवात होते। इकडे अस्मिताच्या नोकरीचा पहिला दिवस असल्यामुळे ती तयारी करत असते। अश्विन तिच्यासाठी सुंदर पर्स गिफ्ट म्हणून आणतो। पर्स पाहून अस्मिता खूप आनंदी होते, पण लगेच तिला गोलूची काळजी वाटू लागते। तेवढ्यात कल्पना तिला धीर देत म्हणते, अगदी निर्धास्तपणे जा। गोलूची काळजी आम्ही सगळे घेऊ, तू फक्त मन लावून काम कर। यानंतर प्रतापरावांचा फोन येतो। ते फॅक्टरीत अडकल्यामुळे उशिरा येणार असल्याचं सांगतात। कल्पना ही गोष्ट राकेशला सांगते, पण राकेशच्या मनात वेगळेच विचार सुरू असतात। तो मनाशी म्हणतो, सायली आणि अर्जुन आश्रमात गेले होते, नक्की कशासाठी गेले होते हे शोधायलाच हवं। थोड्याच वेळात सायली, अर्जुन घरी परततात। सगळेजण मधुभाऊंची विचारपूस करतात। त्यानंतर सायली सांगते की तिने वात्सल्य आश्रमाची जबाबदारी स्वीकारली आहे। कल्पना सुरुवातीला थोडी काळजी व्यक्त करते, पण सायली तिला समजावते की हे काम मी घरातूनही करू शकते। मला या कामाची आवड आहे, त्यामुळे मला याचा थकवा कधीच येणार नाही। अर्जुनही सायलीला पूर्ण पाठिंबा देतो। तो म्हणतो, ज्या मायेने मधुभाऊंनी आश्रम सांभाळला त्याच मायेने सायलीही हा आश्रम सांभाळेल। कल्पना ही शेवटी म्हणते, तू जे काही करशील ते स्वतःची काळजी घेऊन कर। तुला जे आवडतं ते करण्यापासून मी तुला कधीच थांबवणार नाही। हे सगळं ऐकून राकेशवरून सायलीचं कौतुक करतो, पण मनात मात्र ठरवतो की ही माहिती लगेच सचिन आणि प्रियांपर्यंत पोहोचवायची। दुसरीकडे सचिन जेलमध्ये प्रियाला भेटायला जातो। प्रिया त्याला विचारते की त्यांनी केलेल्या प्लॅनचं पुढे काय झालं। सचिन सांगतो की राकेश सायली आणि अर्जुनवर लक्ष ठेवून आहे, पण प्रिया राकेशला पूर्णपणे निकम्मा म्हणते। इतक्यात राकेशचा फोन येतो आणि तो सांगतो की आता वात्सल्य आश्रमाची जबाबदारी सायलीने घेतली आहे। ही बातमी ऐकून प्रिया मोठ्याने हसायला लागते। सचिनला काहीच समजत नाही। तेव्हा प्रिया म्हणते, सायलीने स्वतःहून आपल्यासाठी रस्ता मोकळा केला आहे। तिला अनाथांचा आधार व्हायचा आहे, तर आपण त्याच अनाथांचा वापर करून तिलाच संपवायचं। सुरुवातीला सचिन आपल्या जुन्या प्लॅनबद्दल बोलतो। तो अण्णांच्या आश्रमात येणाऱ्या अल्पवयीन मुलींचे फोटो दाखवतो आणि त्या मुलींना विकून भरपूर पैसा कमावण्याचा विचार सांगतो। पण प्रिया तो प्लॅन फेटाळून लावते। ती म्हणते, त्या मुलींना आई वडील आहेत, त्या गायब झाल्या तर शोध सुरू होईल, पण वात्सल्य आश्रमातील निराधार मुली गायब झाल्या तर त्यांचा जाब विचारायला कोणीच येणार नाही आणि त्यावेळी संपूर्ण दोष सायलीवर जाईल। प्रियाचा हा प्लॅन ऐकून सचिन अक्षरशः थक्क होतो। तो तिचं भरभरून कौतुक करतो। प्रिया मात्र आत्मविश्वासाने म्हणते, हा तर फक्त ट्रेलर आहे। प्लॅन यशस्वी झाला तर महिपतही म्हणेल, सायलीचे इतके हाल करू नकोस। इकडे सायली आश्रमाचे हिशोब पाहत असते। खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असल्याचं तिच्या लक्षात येतं। त्यावर अर्जुन एक महत्त्वाचा सल्ला देतो। तो म्हणतो, आपण आश्रमाला एनजीओमध्ये रूपांतरित केलं तर डोनेशन मिळतील आणि आर्थिक अडचणी दूर होतील। सायलीलाही ही कल्पना आवडते आणि ती मधुभाऊंशी चर्चा करण्याचं ठरवते। यानंतर दोघांमध्ये एक भावनिक संवाद होतो। सायली म्हणते, हा आश्रम माझ्यासाठी फक्त माहेर नाही, तर मला नव्याने जगायला शिकवणारं घर आहे। माझी ओळख हरवली होती तेव्हा मधुभाऊंनी मला मुलीसारखं सांभाळलं। आज त्या घरासाठी काहीतरी करता येतंय, हेच माझं भाग्य आहे। त्यावर अर्जुन म्हणतो, या घरामुळे मला माझी बायको आणि माझी बालमैत्रीण दोन्ही मिळाल्या। आता त्या घराचे ऋण फेडण्याची संधी मला मिळाली आहे आणि मी ती नक्की पूर्ण करणार। दुसऱ्या दिवशी सकाळी सायली सगळ्यांचे डबे भरत असते। अस्मिताला दही साखर देऊन नोकरीसाठी शुभेच्छा देते। कल्पना तिची खूप काळजी घेते आणि म्हणते, कामासाठी बाहेर जात असशील तर डबा सोबत घे। उन्हात जास्त फिरायचं नाही आणि गाडीनेच जायचं। सायली आश्रमासाठी निघते। वाटेत ती भाजी घेण्यासाठी गाडी थांबवते। तेवढ्यात प्रियाला यापूर्वी भेटलेली तीच रहस्यमय व्यक्ती अचानक रस्त्याच्या मधोमध चालताना तिला दिसते। तिच्या अंगावर गाडी येणार असते। सायली घाबरून तिला मोठ्याने हाक मारते। ती व्यक्ती मागे वळून पाहते
आणि याच थरारक क्षणी आजचा भाग संपतो. आता ही रहस्यमय व्यक्ती नेमकी कोण आहे? सायली तिला वाचवू शकेल का? प्रियाचा भयंकर कट यशस्वी होणार का? आणि सायलीवर कोणतं नवीन संकट येणार? हे पाहणं आता खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.